जानेवारीपासून आंतरवाली सराटीतून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण मोर्चा 25 जानेवारीला नवी मुंबईत येऊन धडकला। मुळात हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन थांबणार होता। मात्र सरकारच्या विनवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मोर्चा नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबवला आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला आणखी एक दिवस वाढवून दिला। या एका दिवसात सरकारच्या शिष्टमंडळाच्या जरांगे पाटील यांच्याशी भेटी झाल्या आणि 27 जानेवारीच्या पहाटे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर हे सरकारचा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीला आले। केसरकर यांनी आणलेल्या GR मध्ये जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या। सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले। शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि उपोषण मागे घेत आंदोलनाला स्थगिती दिली आहे। यावेळी व्यासपीठावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जरांगे पाटील यांनी आभार मानलेत। या GRला धक्का लागू देऊ नका आणि मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपण कायदेशीर लढाई लढत आहोत, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला OBC आरक्षणातील सवलती मिळतील असं आश्वासन दिलंय। सरकारने दिलेल्या GR मध्ये नेमकं काय म्हटलंय, मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या ते देखील आपण पाहूयात। पहिली मागणी मान्य झाली ती म्हणजे नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। म्हणजे एका नोंदीवर 5 नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळालं तरी 2 कोटी मराठा समाज OBC मध्ये जाणार आहे। परंतु नोंदी मिळालेल्या परिवाराने प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे। आता 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत। तसेच आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलंय। शिंदे समिती रद्द करायची नाही ही मागणी सुद्धा मान्य झाली आहे। सरकारने 2 महिने मुदत वाढवली आहे। तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचंही मान्य केलंय। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही। ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या समाज बांधवांनी शपथपत्र करून द्यायचंय। त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचंय आणि हे शपथपत्र 100 रुपयांना आहे, परंतु ते मोफत देण्याचं सुद्धा मान्य केलं आहे। आंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे आहेत। त्या संदर्भात गृह विभागाकडून अद्याप पत्र मिळालं नाही। हे पत्र लागणार असल्याचं सांगितलं आहे, तेही मिळणार आहे। आणि क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे। ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती राहिला तर यामुळे मराठा समाजातील सर्वांना 100% शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी सुद्धा मान्य झाली आहे। तसंच सरकारी भरती केल्या तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून भरायच्या आहेत ही देखील मागणी मान्य करण्यात आली आहे। यासोबतच GR मध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगळे सोयऱ्याची व्याख्याही करण्यात आली आहे। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा, त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झालेत त्यांचा समावेश असेल असंही GR मध्ये स्पष्ट म्हटलंय। तर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका असतील, पुतणे असतील, भाऊ भाऊकीतील असतील असा नातेवाईक असेल तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक किंवा सगळे सोयरे आहेत। अर्जदाराने असं शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल। कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल। ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना नोंदीचा आधार घेऊनच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील। राज्य सरकारने सगळ्या सोयऱ्यावर काढलेल्या या तोडग्यावर आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा।